विकासाकडे नेलं पाहिजे। देवेंद्रजी विकासाच्या संकल्पाकरता त्यांना आव्हान केलं आहे। विधानमंडळातून देवेंद्रजींनी आव्हान केलं की कोणी विरोधी पक्षाचा जरी असेल त्यांनी जरी महाराष्ट्राच्या विकासाकरता योग्य सूचना दिल्या तर आमचं सरकार त्यावर काम करेल। आता मात्र विरोधकाची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याची, विकासाला आम्हाला जे काही त्यांच्या मनात असेल ते सुचवायची, आम्ही त्यावर काम करू। असं आहे की तपासामध्ये मी वारंवार आपण सांगताय, मी वारंवार सांगतो, आपण वारंवार विचारताय। खरं तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे ज्याविषयी दोषी दिसतील त्याविषयी सरकार कारवाई करेल, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे वारंवार त्यांनी हे म्हटल्यापेक्षा सरकारच्या तपासाकडे लक्ष ठेवावे, सरकारला तपासामध्ये मदत करावी, सर्व पक्षाच्या लोकांनी सरकारला तपासामध्ये मदत केली पाहिजे। असं काही मला कोणी बोललं नाही, अशी काही मागणी नाही। तुम्हाला वारंवार सांगतो आहे की इंडिया आघाडी ही यावरच तयार झाली होती, ती अविचारी होती आणि जेव्हा अविचारी लोक एक येतात तेव्हा ते जास्त काळ टिकत नाही। मला असं वाटतं इंडिया आघाडीचं भविष्य संपलं आहे। नाही, मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे, कोणावरही फार कारवाई होणार नाही। नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते। जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे, महायुतीचे नेते आहे, जे काही त्यांचं म्हणणं आहे ते अजितदादा वगैरे प्रफुल्ल पटेल साहेब ऐकून घेतील आणि त्यात योग्य निर्णय करतील। नाही, मी 14 तारखेला एकदा सुरेश धस यांना पुन्हा बोलणार आहे, भेटणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे। दिवसभर काही ना काही वटवट करतात, त्याचा कशाला सामना सांगता? वटवट सुरू आहे त्याची, ते हारलेले आहेत, पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे, त्यामुळे त्यांना काही आता दिसत नाही आहे, पुढं भविष्य दिसत नाही आहे, अंधार पडलेला आहे आणि त्यामुळे कसं तरी आता ते दिवा घेऊन फिरतं अंधारामध्ये, ते काही दिसणार नाही, काही होणार नाही, आता काही उजेड होणार नाही। त्यांचा वेळ संपला आहे, कारण त्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केली, महाराष्ट्राच्या जनतेची बेईमानी केली, त्यामुळे पुढच्या काळात त्यांना काही भविष्य नाही आहे। त्यामुळं रोज सामनातनं टीका करून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करताय। कुठं सूर्य आणि कुठं दिवा, कशाला करता? तुम्ही आपला पक्ष वाढवा भाजपला टीका करण्यापेक्षा, अशा माझं त्यांना निवेदन आहे। भाजप ही जेव्हाही तयार आहे, आताही तयार आहे, उद्याही तयार आहे। जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल। आमचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये प्रचंड यश आम्हाला मिळेल, आमची टीम त्याकरता काम करेल। आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आम्ही काम करू। भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष आहे, पुढेही नंबर 1चा राहील, पण महायुतीला घेऊन आम्ही पुढे जाऊ। असं आहे की इथे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत किंवा अजून काही प्रश्न निर्माण झाले आहेत, ते प्रश्न सोडवूनच सरकार समोर जाईल। महामार्गाबद्दल ते प्रश्न सोडवूनच सरकार जर शेतकऱ्याचे काही प्रश्न असेल, त्यांच्या मनात काही शंका असेल, कुशंका असेल तर शेतकरीही चर्चा केल्याशिवाय आमचं सरकार कोणतेही पाऊल टाकणार नाही। शेतकरी ज्या पद्धतीने समर्थन करतील त्या पद्धतीनेच आमचं सरकार काम करेल।